प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता मुलांना शाळा चालू झालेली आहे. तर संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना मुलांना काही नाही तर काहीतरी खाण्यासाठी लागत असतं. तर मी आज त्यांच्यासाठी मुलांसाठी मी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण ही रेसिपी कशी करायची आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर खूप वेळ नाही लागत, रव्यापासून झटपट तयार होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता हे त्रिकोणी आकुराचे तळल्यानंतर बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी दिसते, कुठलाही वेळ लागत नाही. तर आता आपण याला सुरुवात करूया. इकडे मी 3 टमाटे घेतलेले आहे, त्याला कट करून घेणार आहे आणि मी मिक्सरला फिरून घेणार आहे. याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कट करून आणि मिक्सरला फिरू घेऊ शकता. टमाटा जेवढा लाल असेल ना तेवढा छान मस्त कलर येतो. आता मी इथे छोट्या छोट्या पीसेसमध्ये टमाटर कट करून घेणार आहे. आता इकडे सर्व कट झालेले आहे. आता मी मिक्सरला लावून फिरून घेणार आहे आणि याला एका चाळणीने गाळून घेणार आहे. इकडे मी चाळणीमध्ये मस्तपैकी आपण जे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकून आपण व्यवस्थित त्याला गाळून घेणार आहोत. इकडे मी चमच्याने व्यवस्थित त्याला फिरून घेतलं आहे गाळणीवर. आता इकडे मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, 1 वाटी रवा टाकलेला आहे आणि आपण त्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता इकडे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा अर्धा ओवा, 1 चमचा गावठी तूप असं सर्व मिश्रण टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. याला आधी व्यवस्थित मिक्स करायचं आहे, नंतरच याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे. आता याची मुटकी तयार होईल अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला मस्तपैकी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. मी आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे. आता इकडे मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे. आता इकडं आपला गोळा मळून झालेला आहे. याला व्यवस्थित मी हाताने मळून हलक्या हाताने मळून घेणार आहे आणि याला आता आपला मळून झालेला आहे. याला आपण आता साईडला ठेवून देणार आहोत. अर्धा तास मुरायला ठेवायचं आहे. आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण थोडासा गोळा कट करून घेणार आहोत आणि लाटून घेणार आहोत. इकडे मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. मी एक छोटासा गोळा कट करून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित पोळपाटावर मळून घेणार आहे आणि याला छान लाटून घेणार आहे. आपल्याला व्यवस्थित छान अशी गोलाकार मस्तपैकी पोळी लाटून घ्यायची आहे. आता मी लाटून घेतलेले आहे. 2 पद्धतीचे मी तुम्हाला करून दाखवते. एक मी हे अशा पद्धतीने त्रिकोणी आकारमध्ये कट करून घेणार आहे. असे त्रिकोणी आकाराचे आपण हे कट करून घ्यायचे आहे आणि हळूहळू त्याला ओपन करून घ्यायचे आहे. आता हा ट्रायंगल सेट तयार होईल. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी पण पद्धत दाखवते. इकडे आपण लाटून घ्यायचे आहे. आता मी साईडच्या कडा थोड्याशा कट करून घेणार आहे आणि चाकूच्या आपण काटेरी चमचा घ्यायचा आहे. त्याने थोडेसे डॅब 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 करून घ्यायचे आहे आणि चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे. त्याला पण एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे आणि त्रिकोणी आकारमध्ये कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मस्त ट्रायंगल समोसे आपले तयार होऊन जातात. आता मी अजून एक बनवून दाखवते तुम्हाला. इथे परत एक मी पोळी लाटून घेतलेली आहे. तुम्ही पूर्ण पोळी लाटून घेऊन मग त्याला काटेरी चमच्याने असे छोटे 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 डॅब डॅब करून घेतलं तरी चालू शकतं. आता मी एक लाटून घेतलेलं आहे जेणेकरून आपली पोळी फुगणार नाही किंवा त्याच्यामध्ये हवा धरली जाणार नाही आणि नरम पडणार नाही, म्हणून आपल्याला ते काटेरी चमच्याने अशी कट करून घ्यायची आहे. आता एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे मग असे दाखवल्याप्रमाणे.
आता हे ट्रायंगल शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहे. आता मी सर्व ओपन करून घेणार आहे. आता आपले सगळे बनवून झालेले आहे. इकडे मी 2 पद्धतीचे बनवले तुम्हाला सांगितलेले आहे. एक ही पद्धत आणि दुसरी मी ही पद्धत. आता सगळे आपले बनवून तयार आहे. आता आपण याला तळून घेऊया. इकडे मस्तपैकी तेल तापायला ठेवलं आहे. गॅस पेटवला आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. मी सुरुवातीला एक टाकून बघत आहे, तर बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. आपण आता त्याच्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत. आता याला हलकं मस्त ब्राऊन कलरचं होईस्तोवर आपण तळून घेणार आहोत. आता मी याला हलके मस्त सर्व टाकून आणि सर्व मस्तपैकी आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता याचा मस्तपैकी हलका कलर चेंज व्हायला लागला आहे. आपण याला उलटं पालटं करून व्यवस्थित तळून घेणार आहोत. आता हे व्यवस्थितपैकी आपले तळले गेलेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, असा मस्तपैकी हलकासा कलर आलेला आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. राहिले थोडी. मी आता असे सगळे परत दुसरे तळून घेणार आहे. आणि सर्व आपले मस्तपैकी तळून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आपण आता हे इकडे सर्व टाकून आणि मस्तपैकी तळून घेतलेले आहे. तर बघा, मस्तपैकी छान मुलांच्या बुकेसाठी, छोट्या बुकेसाठी आपण इथे नाश्ता बनवलेला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला सांगा शेवटपर्यंत. तर बघा, एकदम क्रिस्पी झालेला आहे. तर गरमागरम आपले मस्त खाण्यासाठी तयार आहे.